चंद्रपुर जिले के अति दुर्गम भाग समझे जाने वाले ज्योति तहसील के जिला परिषद माध्यमिक स्कूल पालडोह की ओर से गांव के हनुमान मंदिर चौक में चावड़ी वाचन किया गया। बुनियादी साक्षरता और संख्या ज्ञान कौशल्य विकसित करने के लिए राज्य में निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृति कार्यक्रम अंतर्गत चावड़ी वाचन लिया गया। जिला परिषद माध्यमिक स्कूल पालडोह के विद्यार्थियों का चावड़ी वाचन गांव के हनुमान मंदिर चौक में लिया गया। इस समय स्कूल के मुख्याध्यापक ने प्रास्ताविक कर उपस्थित शालेय व्यवस्थापन समिति तथा गांव के उपस्थित लोगों को चावड़ी वाचन लेने का उद्देश्य इस विषय पर विस्तार पूर्वक जानकारी दी। इस समय शालेय व्यवस्थापन समिति अध्यक्ष, शिक्षक और गांव के अन्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित थे। तो आइए सुनते हैं राजेंद्र परते की मुख्याध्यापक जिला परिषद माध्यमिक स्कूल पालडोह ने विस्तार पूर्वक जानकारी देते हुए और क्या कहा। पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 5 मार्च 2025 ला एक GR काढला, ज्या अंतर्गत निपुण महाराष्ट्र अंतर्गत आपल्याला 2026-27 पर्यंत ज्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान आहे या कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये 100% रुजवायचं आहे। त्यासाठी शासनाने वेगवेगळे टप्पे तयार केले आहे। प्रत्येक वर्गातले इयत्ता 2री ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांना संख्याज्ञान व मूलभूत साक्षरता ह्या सर्व क्रिया त्यांना येणे अपेक्षित आहे। त्यासाठीच त्यांनी शासनाने 20 मार्च, 5 एप्रिल, 20 एप्रिल, 5 मे व 20 मे, 15 जून आणि 30 जून या वेगवेगळ्या तारखांना विद्यार्थी जे वर्गामध्ये जे मागे आहेत त्या विद्यार्थ्यांना चावडी वाचनाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना समोर आणायचं आहे। म्हणजे त्या विद्यार्थ्यांमध्ये सर्व क्षमता प्राप्त झालेल्या आहे। हे गावातल्या चावडी वाचन घेऊन त्या गावातल्या लोकांना SMCला हा सर्व कळल्या पाहिजे। यासाठीच म्हणून जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडोहने हा चावडी वाचनाचा उपक्रम इथं हाती घेतलेला आहे। आणि आज आम्हाला चांगल्या पद्धतीने सांगावंसं वाटतं की आमच्या शाळेतील ज्या विद्यार्थ्यांच्या 75% पेक्षाही विद्यार्थ्यांनी त्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या क्षमता प्राप्त केलेल्या आहे। वर्ग 2रीतले 14 विद्यार्थ्यांपैकी 7 विद्यार्थी 100% निपुण आहेत। त्यापैकी वर्ग 3रीतले 21 विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थी निपुण आहेत। 4थ्या वर्गातले 19 विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थी निपुण आहेत आणि इयत्ता 5वीतले 15 पैकी 11 विद्यार्थी निपुण आहेत। आणि जे बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांचं जे वाचन आहे ते तो अडखळत आहे। हे विद्यार्थी सुद्धा पुढील टप्प्यांमध्ये ते चांगल्या पद्धतीनं ओघवत्या स्वरूपात वाचतील असा या शाळेने निर्धार केलेला आहे। धन्यवाद। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।